नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे एक म्हण आहे, सावध तो सुखी. म्हणून आपण आपल्या फळबागेचा विमा उतरवतो. पण थांबा, विमा उतरवला म्हणजे खिशात पैसे आलं असं समजू नका. विमा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या लाडक्या दुचाकीचं उदाहरण घेऊया. बघा, आपण आपल्या गाडीचा विमा काढतो, पण कंपनी आपल्याला पैसे कधी देते? जेव्हा गाडीचा अपघात होतो त्याच वेळी ना. उगाच आज माझं मन झाले म्हणून कंपनी पैसे देत नाही. आणि त्यात एक मेक आहे. समजा अपघात झाला पण गाडी चालवणाऱ्याकडे लायसन्स नाही, तर कंपनी म्हणते सॉरी भाऊ, नियम काय पाळला नाही, पैसे काय मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, फळपीक विम्याचं गणित सुद्धा अगदी असंच आहे. विमा उतरवला म्हणजे लॉटरी लागली असं नसतं. विमा कंपनीने काही कडक नियम आखून दिलेले असतात. पाऊस किती पडला, कडाक्याची थंडी होती का, गारपीट झाली का, असे बरेच नियम आहेत. आणि या मोजमापाच्या निकषाच्या माध्यमातूनच पैसे दिले जातात. थोडक्यात सांगायचं तर कंपनी तुम्हाला विमा रक्कम नक्की देते, पण ती नियमांच्या चौकटीत बसली तरच. जसा क्रिकेटमध्ये अंपायरचा निर्णय अंतिम असतो, तसा इथे नियमांचा खेळ असतो. तर चला, आज आपण हेच नियम अत्यंत सोप्या भाषेत समजून घेऊयात. आंबिया बहार या बहाराचा डाळिंबाचा विमा भरण्याची अंतिम दिनांक 14 जानेवारी ही होती. 1 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवण्यासाठी 8,000 रुपये इतकी विम्याच्या हप्त्याची रक्कम भरावी लागणार होती. आपल्या चॅनेलच्या माध्यमातून याची कल्पना मी आपल्या शेतकऱ्यांना दिलेलीच होती. आता आपण पुढं कधी आणि कशामुळे विम्याचे पैसे मिळतात हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. इथंच सगळा खेळ आहे. विमा कंपनी काही ठराविक तारखा, हवामानाचे आकडे ठरवते. त्या आकड्यांच्या वर जर हवामान गेलं तर आपोआप पैसे मिळतात. यासाठी कोणती तक्रार, कोणता पंचनामा काहीच करावं लागत नाही. तर चला, एक एक करून सोप्या भाषेत समजून घेऊयात हे सर्व नियम. 15 जानेवारी ते 31 मार्च या 45 दिवसात डाळिंबावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा मोठा धोका असतो. जरी एखाद्या दिवशी 5 मिलीमीटर पाऊस पडला आणि हवेत 70% पेक्षा जास्त ओलावा राहिला तर हेक्टरी 24,000 रुपये एवढा परतावा शेतकऱ्याला दिला जातो. लक्षात घ्या, 5 मिलीमीटर म्हणजे खूप मोठा पाऊस नाही, पण हाच पाऊस रोगाला निमंत्रण देतो. आणि म्हणून कंपनी इथे याच वेळी तुम्हाला मदत करते. त्याचबरोबर 1 एप्रिल ते 31 मे जवळपास 2 महिन्याचा कालावधी. या कालावधीमध्ये जर अवकाळी पाऊस आला तर बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. जरी एका दिवसात म्हणजे 1 एप्रिल आणि ते 31 मे या कालावधीमध्ये जरी एका दिवसात 15 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस जर झाला तर थेट 40,000 रुपये परतावा मिळतो. मी ज्या रकमा सांगतोय त्या सर्व एका हेक्टर साठीच्या रकमा आहेत. त्याचबरोबर या कालावधीमध्ये म्हणजे 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये हा कडक उन्हाचा कालावधी. या कालावधीमध्ये जर उन्हाचा पारा, तापमानाचा पारा 43 अंशाच्या पुढे गेला तरी सुद्धा आपल्याला पैसे मिळत आहेत. जर 2 दिवस 43 अंशाच्या पुढे कंटिन्यू तापमान राहिलं तर 24,000 रुपये. आणि जर 3 दिवस 43 अंशाच्या पुढे तापमान गेलं तर 48,000 रुपये एवढा विमा परतावा शेतकऱ्याला मिळतो. 1 जून ते 30 जून या कालावधीत पावसाळ्याची सुरुवात झालेली असते. यावेळी पावसाळा सुरू होताना जर सुरुवातीलाच मोठा पाऊस झाला तर एका दिवसात जर 40 मिलीमीटर पाऊस झाला तर 32,000 रुपये एवढी भरपाई कंपनीकडून आपल्याला मिळते. त्याचबरोबर 1 जून ते 31 जुलै या 2 महिन्यामध्ये जर पावसानं रौद्र रूप धारण केलं आणि बागेत पाणी साचण्यासारखी परिस्थिती झाली आणि या कालावधीत जर एका दिवसात 55 मिलीमीटर एवढा पाऊस जर झाला तर तब्बल 72,000 रुपये एवढा मोठा ट्रिगर लागू होतो. हा ट्रिगर सर्वात मोठा ट्रिगर आहे. याचबरोबर गारपिटीसाठी एक खास नियम आहे. 15 जानेवारी ते 30 एप्रिल या दरम्यान जर गारपीट झाली तर 53,000 रुपयापर्यंतची मिळू शकते. पण लक्षात ठेवा, 8,000 रुपयांच्या हप्त्यात हे बसत नाही. यासाठी 2,650 रुपये एक्स्ट्रा भरावे लागतात. आणि हो, गारपीट झाली की 72 तासाच्या आत कंपनीला कळवणं गरजेचं असतं, तरच संबंधित अधिकारी आपल्या इथं सर्वेक्षणाला हजर राहतात. तर मित्रांनो, हे नियम ऐकल्यानंतर तुमच्या मनात एक शंका नक्की आली असेल, अहो पण हे 5 मिलीमीटर 15 मिलीमीटर पाऊस झाला हे खरं, पण मोजणार कोण? सरकारला किंवा कंपनीला हे कळणार कसं? तर तुमचा हा प्रश्न अगदी रास्त आहे. याचं उत्तर अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. आपलं गाव ज्या महसुली मंडळामध्ये आहे
तिथं सरकारने स्वयंचलित हवामान केंद्र बसवलेले असतात. ही केंद्र म्हणजे विज्ञानाची कमालच आहे बरं का. तिथे 24 तास काम करणारी यंत्र असतात. पर्जन्य मापक, पाऊस किती पडला हे मोजण्यासाठी, तापमान यंत्र, थंडी आणि उन्हाचा पारा मोजण्यासाठी, वेग मापक, वाऱ्याचा वेग पाहण्यासाठी आणि आर्द्रता मापक, हवेतला ओलावा मोजण्यासाठी अशी असंख्य यंत्र तिथे इन्स्टॉल केलेली असतात. हे केंद्र दररोजचा रिपोर्ट थेट शासन आणि विमा कंपनीला पाठवतो. तिथे जी नोंद होईल त्यावर तुमचा विमा परतावा मिळाला जातो. अनेकदा असंही होतं, आपल्या गावात मुसळधार पाऊस पडतो पण शेजारच्या गावात जिथं जे स्वयंचलित हवामान केंद्र आहे तिथं नोंदच होत नाही. अशा वेळी मात्र आपलं नुकसान होतं आणि विमा मिळायला अडचण येते. पण काळजी करू नका, शेतकऱ्याची हीच अडचण ओळखून आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक महसुली मंडळाऐवजी आता थेट प्रत्येक गावामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासारख्या नवनवीन माहिती अत्यंत सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी माझ्या सातबाराला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपण विमा भरला आहे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद.